हॅलो नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया. बघा, गोंदिया जिल्ह्यातील सर्वात नामांकित प्रफुल्ल पटेल साहेबांची संस्था आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटी. ओके, या संस्थेमध्ये 100% ग्रँटेड. बघा, 100% ग्रँटेड तुम्हाला सांगतो. ओके, कशी किती टक्के? 100% ग्रँटेड पदभरती आता या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती आपण याद्वारे देत असतो. त्यामध्ये तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता. बघा, हे आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटी आणि विशेष म्हणजे हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे. ओके, या ठिकाणी आता 17/8/2021च्या शासकीय आदेशानुसार एम्प्लॉयमेंट नोटीस दिलेला आहे. म्हणजे कसं आहे तर तुम्हाला सूचना आहे कशाची? रोजगाराची. ओके, नोकरीची सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे 100% ग्रँट ही संस्था आहे. या ठिकाणी अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड. बघा, अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट अलॉंग विथ कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ ज्युनियर कॉलेज टीचर्स. या ठिकाणी दिलेलं आहे टीचर्स initially to be appointed as शिक्षण सेवक for a period of 3 years as per remuneration fixed by the state government as per sanction approved by Director Nagpur session 2023-24. बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीस ज्या शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती झालेली आहे. ओके, त्यांना अप्रूव्हल मिळालेला आहे, त्यांना फिक्स पेमेंट दिला गेलेला आहे, असे सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. या ठिकाणी बघा काय त्यांनी दिले. या ठिकाणी महत्त्वाची माहिती पहिला आहे नेम ऑफ कॉलेज. या ठिकाणी DB सायन्स ज्युनियर कॉलेज गोंदिया. या ठिकाणी फिजिक्सचं एक पद होतं. तर फिजिक्सच्या एका पदासाठी क्वालिफिकेशन त्यांनी सांगितली MSc फिजिक्स प्लस BEd. दुसरं पद होतं केमिस्ट्रीसाठी. क्वालिफिकेशन आहे एक पद आहे MSc केमिस्ट्री BEd. नंतर दिलं आहे MB पटेल ज्युनियर कॉलेज साकोली. ओके, हे DB सायन्स आहे, गोंदियालाच आहे प्रॉपर. दुसरं आहे साकोली, कारण प्रफुल्ल पटेलांच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत. कॉमर्सच्या जागा एक आहे. कॉमर्ससाठी MCOM BEd क्वालिफिकेशन मागितली, लक्षात घ्यायचा. नंतर इंग्लिश प्लस इकॉनॉमिक्ससाठी एक जागा आहे, म्हणजे MA इन इंग्लिश पाहिजे प्लस ॲडिशनल MA इन इकॉनॉमिक्स आणि BEd पाहिजे. नंतर आहे जिओग्राफी प्लस पॉलिटिकल सायन्ससाठी एक जागा आहे. या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे MA जिओग्राफी प्लस MA पॉलिटिकल सायन्स प्लस BEd मागितला. नंतरची जागा आहे SNT ज्युनियर कॉलेज रामटेकसाठी आहे, रामटेकसाठी. ओके, तर ही रामटेकसाठी जागा इंग्लिशची आहे. त्या ठिकाणी MA इन इंग्लिश प्लस BEd क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. नंतर तुम्हाला सांगतो आता महत्त्वाची जाहिरात येणार आहे. आता आमचे काही सबस्क्रायबर्स आहेत ताई वगैरे, त्यांच्यासाठी महत्त्वाची म्हणजे ही जाहिरात आहे. कोणती? SS गर्ल्स ज्युनियर कॉलेज गोंदिया. हिंदी प्लस इकॉनॉमिक्स एक पद, MA इन हिंदी अँड MA इन इकॉनॉमिक्स प्लस BEd असं त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं. परत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन DED आहे गोंदियाची. या ठिकाणी हिंदी मागितलेलं आहे. हिंदीची एक पद आहे, MSc हिंदी प्लस MA मागितलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी अशा पदभरती आलेलं आहे. नंतर 6व्या नंबरचे पोस्ट आहे या ठिकाणी अनुक्रमणिकेनुसार ते JM पटेल ज्युनियर कॉलेज भंडारा आहे. ओके, या भंडाराची जाहिरात आहे, भंडारासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी फिजिकल एज्युकेशनची प्लस होम इकॉनॉमिक्सचे एक पद आहे आणि क्वालिफिकेशन त्यांच्या मतानुसार MA होम इकॉनॉमिक्स. ओके, प्लस MPEd. नंतर आहे
होम इकॉनॉमिक्स प्लस टेक्स्टाईल्समध्ये मागितलं आहे, एम ए होम इकॉनॉमिक्स प्लस एम ए टेक्स्टाईल्स प्लस बी एड मागितलेला आहे. आणि तिसरं पद जे आहे ते आहे या ठिकाणी हिस्ट्री प्लस सोशलॉजीसाठी एक पद आणि एम ए हिस्ट्री किंवा एम ए सोशलॉजी ओके किंवा दोन्ही विषयामध्ये प्लस बी एड असायला पाहिजे. अशा प्रकारची पदभरती आहे. हिंदीसाठी मात्र या ठिकाणी एक पद सांगितलं आहे, हिंदी प्लस इकॉनॉमिक्स. तर या ठिकाणी आता त्यांनी हिंदी प्लस इकॉनॉमिक्स असं जर मागितलं असेल तरी त्याला हिंदीवालेसुद्धा अप्लाय करू शकतात ओके. आणि एम ए इकॉनॉमिक्सवालेसुद्धा अप्लाय करू शकतात. प्लस दोन्ही विषय असेल तरीसुद्धा ते अप्लाय करू शकतात. मात्र 3 वर्षाच्या बॉन्डनुसार त्यांना नंतर दुसरा विषय कन्फर्म करून द्यावा लागतो. अशी सुद्धा या ठिकाणी काही ठिकाणी अशी प्रथा आहे. आता पाहूया, प्रत्येक संस्थेचं वेगवेगळं मत असतं. या ठिकाणी हे नोट्स जे दिलेलं आहे या नोट्समध्ये तुम्ही आता एक वाचन करा आणि विशेष तुम्हाला सांगतो, नोट्स जे आहे दिलेलं आहे नोट्सचं थोडं तंतोतंत पालन करायला शिका ओके. बघा, द कॅन्डिडेट शूड पजेस मास्टर्स डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी विथ मॅक्झिमम 50 मार्क्स म्हणजे 50% मार्क्स टू द रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट प्लस बी एड. पहिला पॉईंट सांगितला की जो उमेदवार आहे, शिक्षक उमेदवार आहेत, त्यांना मास्टर्स डिग्रीमध्ये म्हणजे समजा एम ए एम कॉम किंवा एम एस सी असो या विषयामध्ये कमीत कमी विद्यापीठाचे 50% उत्तीर्ण असलेली डिग्री त्यांना पाहिजे. सोबतच मात्र ओके बी एड असायला पाहिजे. ॲज द इन्स्टिट्यूशन अँड ज्युनियर कॉलेज हॅविंग रिकग्नाइज ॲज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन. आता त्याने सांगितलं की संस्था याला ख्याती प्राप्त झालेली आहे, प्रसिद्ध आहे. कशासाठी? मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन म्हणून हे संस्था ख्यातनाम आहे. द रूल ऑफ रिझर्वेशन इज दॅट अप्लिकेबल. त्यामुळे मात्र या ठिकाणी जे निघणारे पद आहे ते नियम याला लागू नाहीत. द वॅकन्सी पोझिशन इज ॲज पर स्टाफ अप्रूव्ह्ड ऑफ द इयर 2023-24. आणि हे जे आहे पोझिशन जे आहे वॅकन्सी कशाच्या याच्यानुसार निघालं आहे ते ॲप्रुव्हलनुसार 2023-24च्या ॲप्रुव्हलनुसार त्यांनी ही पदभरती काढलेली आहे. द अप्लिकेशन शूड कंटेन द मोबाईल नंबर अँड ईमेल ॲड्रेस ऑफ द अप्लिकंट अलॉंग विथ पार्टिक्युलर्स ऑफ आधार कार्ड अँड 2 पासपोर्ट साईज फोटो. या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस इतकेच नव्हे तर त्याची विशेष माहिती आधार कार्डमध्ये नमूद केल्यानुसार व सोबत 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत घ्यायचे. द कॉपीज ऑफ मार्कशीट्स अँड सर्टिफिकेट शुड बी सर्टिफाईड ॲज द ट्रू कॉपीज बाय द गॅजेटेड ऑफिसर और पब्लिक नोटरीकडून किंवा क्लास 1 गॅजेटेड ऑफिसरकडून, तहसीलदाराकडून वगैरे तुम्ही आपल्या मार्कशीटच्या किंवा कास्ट सर्टिफिकेट, इतर सर्टिफिकेटच्या ज्या झेरॉक्स कॉपीज आहे त्या काय करून घ्यायच्या, अटेस्टेड करून घ्यायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. रिझर्वेशन ऑफ दिव्यांग और फिजिकली चॅलेंज कॅन्डिडेट्स इज अप्लिकेबल ॲज पर गव्हर्मेंट रूल्स ओके. तर सर्व दिव्यांगासाठी ज्या काही सोयीसुविधा आहेत ते शासकीय नियमानुसार मिळणार आहे. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन ऑफ द कॅन्डिडेट्स द मॅनेजमेंट ऑफ गोंदिया एज्युकेशन सोसायटी विल डिसाईड ओके 6 पॉईंट वाचतो. द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म इज 28/6/2024. बघा, 28/6/2024ला तुमचा फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख असेल. कॅन्डिडेट्स नीड नॉट अप्लाय सेपरेटली फॉर ईच ज्युनियर कॉलेज. ओनली 1 अप्लिकेशन इज सफिशियंट फॉर ईच सब्जेक्ट. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की कॅन्डिडेटला वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळा अर्ज करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही कोणत्याही एका ठिकाणी जरी अर्ज केला तरी तुम्हाला ज्या संस्थेमध्ये रिक्त जागा असेल त्या ठिकाणी पाठवल्या जाईल. तुम्हाला अनेक अर्ज करण्याची गरज नाही. आणि आफ्टर सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट्स द मॅनेजमेंट ऑफ गोंदिया एज्युकेशन सोसायटी विल डिसाईड द पोस्टिंग ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. समजलं? जर तुमची नियुक्ती झालीच असेल समजा तर मात्र गोंदिया एज्युकेशन सोसायटीतर्फे त्या कॅन्डिडेटला कोणत्या ठिकाणी नियुक्ती द्यायची ते ठरविणार असेल ओके. द अप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही असं म्हणायचं नाही की मला याच ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी पाहिजे.
हे तुम्हाला बाद पण करू शकतात, कारण ही नामांकित संस्था आहे. सर्व अधिकार यांनाच असतात. सेक्रेटरीला आहे सर्व अधिकार, जैन साहेबांना. द ॲप्लिकेशन शूड submitted by the registered post or personally on the following address between 11 AM to 4 PM Monday to Saturday. तर तुम्हाला पटकन हे ॲप्लिकेशन करायचे आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतोय, तुम्हाला ते स्पीड रजिस्टर पोस्टनं पाठवायची आहे, किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या पर्सनली त्या ठिकाणी 11 ते 4च्या दरम्यान देऊ शकता. मात्र या ठिकाणी कुठे द्यायचं तुम्हाला, तर तुम्हाला गोंदियामध्ये नेऊन द्यायचे. बघा, द सेक्रेटरी आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटी, NMD कॉलेज कॅम्पस गोंदिया. तुम्हाला हे कुठे नेऊन द्यायचं आहे, जर पर्सनल देत असेल तर गोंदियाला नेऊन द्यायचं आहे. आणि ईमेलनं जरी पाठवायचं असेल तर ईमेलनंसुद्धा तुम्ही पाठवू शकता. पण सांगतो, तुम्हाला पोस्टानं जर पाठवायचं असेल तर तुम्हाला काय लिहायचं आहे, द सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी, NMD कॉलेज गोंदिया कॅम्पस गोंदिया, डिस्ट्रिक्ट गोंदिया, महाराष्ट्र इतकं लिहायचं. फोन नंबर वगैरे दिलेला आहे, फोन नंबर लिहायची गरज नाही आहे. आणि हे ईमेल आय डीनुसार तुम्हाला ऑनलाईन पाठवता येते या ठिकाणी. ओके, परंतु तुम्ही मात्र पोस्टानं पाठवा, त्याची पावती पण मिळते, पोस्ट पावती. द अपॉइंटमेंट्स ऑन अबव वॅकन्सीज शॅल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ द डायरेक्टर. ओके, म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर महाराष्ट्र. वरील पदे जे आहे, ओके, डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे त्यांच्या सहमतीनुसार या ठिकाणी पदं निघालेले आहे आणि त्यांनी मान्यता दिल्यानुसार आता हे पदे भरती करायचे आहे. अशा प्रकारचा हा या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. या ठिकाणी सेक्रेटरी यांची सही आहे. बघा, हे सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया MS 441614. ही जाहिरात आज दिनांक 12 जून 2024ला नागपूर मेन्स या लोकमतच्या वृत्तपत्रामध्ये झळकलेली आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी असं मी तुम्हाला सांगू शकतो. हे बघा लोकमत. तर मित्रांनो, ही जाहिरात तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि क्षणाचाही विलंब न लावता व्यवस्थितरित्या तुम्हाला ॲप्लिकेशन कोऱ्या कागदावर पाठवायची आहे. ओके, कोऱ्या कागदावर लिहायची आहे, व्यवस्थित माहिती लिहायची, बायोडेटा व्यवस्थित जोडायचा. जे जे आपण क्वालिफाईड आहोत तेवढेच जोडायचे, अतिरिक्त काही जोडायचे नाही. ज्या ठिकाणी 2 विषय मागितले त्या ठिकाणी 2 विषय असेल तरी चालेल. ओके, एखादी समजा विषय नसेल तरी तुम्ही अप्लाय करून पहा, तुम्हाला का नाही ते तिथून कॉल लेटर पाठवतात. तशी संस्था चांगली आहे, प्रत्येकाला चान्स देतात. ओके, अशा प्रकारची संस्था आहे. तुम्ही याला नक्कीच अप्लाय करा. भेटूया एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.